तिने माप ओलांडले आणि ती घरात आली. चौसोपी वाडा घरातल्या पाहुण्यारावळ्यांनी फुललेला होता. गरीब घरची पोरती म्हणून बापाने तिच्याकडे 15 वर्षांनी मोठ्या बीजबराशी तिचे लग्न लावून घरातील एक खाता जीव कमी केला होता. गरिबाला भावना नसतात असं नाही, पण त्या भावनांना निभावणं त्यांना जमत नाही हेच खरं. नुकतेच 18 वर्षाची झालेली मालन लग्न करून आज देशमुख घराण्याची सून झाली होती. मालनला कळले होते की पहिल्या बायकोची छोटी 2 मुले आहेत आणि नंतर तिला 3 लग्न झालीत. त्यातली एक मेली आणि 2 बायका पळून गेल्यात. काय कारण असावं? रावसाहेब तिचा नवरा तसा तिला बरा वाटलेला. आज देशमुखांचा वाडा पाहताना मनात भीती वाटत होती, तरी कुठेतरी लग्नातील देशमुखांचे वागणे पाहताना ती सुखावली होती. विचारात हरवलेली मालन भिरभिरत्या नजरेने पाहत होती. तेवढ्यात आत्याबाई तिला म्हणाल्या, "उठ आणि माझ्या खोलीत झोपायला चल. दमली असशील. उद्या पुन्हा पूजा आहे तर लवकर उठायचं आहे. पाणी प्यायचे असेल तर पिऊन ये." मालन जायला निघाली. मजघरच्या खिडकीजवळ ठेवलेल्या माठ तिने पाहिला. पाणी प्यायलं अन बाहेरच्या खिडकीत काहीतरी हलतंय असं तिला वाटले. जवळ जाऊन पाहून म्हणाली. ती खिडकीजवळ गेली तर जरा दूर विहिरीच्या बाजूला असलेल्या झाडाला लगटून काहीतरी हलत होतं. विहिरीच्या जवळ टांगलेला मिणमिणता दिवा, त्या प्रकाशात ते हलणारे काळसर. ती निरखून पाहतच होती तर म्याव म्याव. तिनं समोरचं एक काळी मांजर खिडकीत बसून तिच्याकडे पाहत होती. जोरात ओरडावे म्हणून मालनने वासलेला मागून आलेल्या आत्याबाईच्या आवाजाने तोंडातच विरला. "काय बघतेस?" तिच्या थरथरत्या शरीराला आपल्या बळकट हाताने पकडलं आणि जरबेन पुन्हा विचारले, "काय ग? सांग, काय पाहिलंस?" "काही नाही आत्याबाई, खरंच नाही." "त्या काळ्या मांजरीची भीती वाटली मला," मालन घाबरून म्हणाली. आत्याबाई हसल्या. "असं होय, मला वाटले ती करपलेली वेल बघितलीस की काय निरखून म्हणत." विचित्रच हसल्या आत्याबाई. तेवढ्यातच मालनच्या सासूबाई आल्या आणि म्हणाल्या, "वंस, अहो इथे काय करताय? मालन, तू झोप हो या बाजूच्या खोलीत. मी छोट्या काकूंना सांगते तुझ्यासोबत झोपायला." मालन भरकन ओसरीत आली आणि सासूबाईंनी दाखवलेल्या खोलीकडे जाऊ लागली. "सोडा सोडा मला" चा आवाज तिच्या कानावर पडला आणि आपोआप धडकन दरवाजा उघडला गेला. "कुणीतरी पळतंय, धापा टाकतंयचे आवाज येत होते." मालनने खोलीत पाहिले तर आत कोणीच नाही. लांब श्वास. खोलीच्या त्या खिडकीत तीच काळी मांजर. आणि तेवढ्यात लाईट गेले. खोलीत संपूर्ण अंधार. खोलीचा दरवाजा तसाच धडकन बंद झाला. बाहेर कुत्रा मोठमोठ्याने ओरडत होता. कानावर हात ठेवून ती ओरडली, "वाचवा!" पण आवाज फुटतच नाही व तिच्या घशातच अडकलेला. तिला वाटले आपल्या दंडांना धरून कुणीतरी खिडकीकडे ओढत नेतंय. तिचा प्रतिकार चालू असतानाच लाईट आले आणि दरवाजात आत्याबाई उभ्या होत्या. "हे काय, पुन्हा घाबरलीस की काय?" म्हणत त्या विचित्र हसल्या. मालनच्या घशातलं कोरड पडलेली आत्याबाईंनी नजरेनेच पाण्याचा पेला तिला दाखवला. तो पेला घेण्याकरिता ती पुढे सरकली. तेवढ्यातच पुन्हा अंधार झाला आणि आत्याबाईंनी तिच्या तोंडाला प्याला लावला. "पाणी पी हो, पाणी लाल काढा." म्हणत पुन्हा त्या विचित्र हसल्या. कंदील घेऊन कुणीतरी आत येत होतं. तो झाकलेला चेहरा पाहून मालन खाली कोसळली. आई आई करीत तो घोगरा आवाज खोलीभर घुमत होता. भीतीने तिने डोळे घट्ट मिटले आणि श्रीरामाचे नाव तिच्या ओठातून आले. राम नाम घेत असतानाच तिला जाणवले छोट्या काकू आत्याबाईंना काहीतरी सांगत होत्या. दिवसभराचा थकवा एवढा होता की मालनला केव्हा झोप लागली ते कळलंच नाही. सकाळी मालनला जाग आली तेव्हा बाहेर पूर्ण उजाडले होते. शेजारी झोपलेल्या छोट्या काकू पाहून तिच्या जीवात जीव आला. घरात सत्यनारायणची पूजा असल्याने सनईचे मंगलवादन सुरू होते. देशमुखांची श्रीमंती वाड्याच्या प्रत्येक भागातून दिसत होती. घरातल्या प्रत्येक खोलीतून माणसांचा लगबग दिसत होती. मालन नवी साडी दागिने घालून तयार झाली आणि बाहेर दिवाणखान्यात आली तर तिला आई आई करीत प्रिया आणि राघव, सावत्र मुले येऊन बिलगले. तिने त्यांना प्रेमाने जवळ घेतले. तिची नजर आत्याबाईवर गेली. त्या एकटक तिच्याकडे पाहत होत्या. काहीतरी गडबड नक्कीच आहे. तिच्या अंतर्मनाने तिला सूचना दिली. ती दिवाणखान्यात गेली. तिने रावसाहेब देशमुख
तिच्या नवऱ्याकडे पाहिले. त्यांची शांत नजर पाहून तिला बरे वाटले. दुसऱ्या दिवशी सकाळी रावसाहेबांच्या खोलीतून बाहेर आलेल्या मालनला पाहून आत्याबाई जरा रागातच म्हणाल्या, "जरा लवकर उठत चल." तेवढ्यातच सासूबाईंना येताना पाहून त्यांचा स्वरच बदलला आणि हसत म्हणाल्या, "आज रात्री रावसाहेब गावाला जाणार, तेव्हा त्याची तयारी करून ठेव हं." तेवढ्यातच मागून आलेल्या सासूबाई म्हणाल्या, "वंस, अहो रावसाहेबांनी पुढे ढकललंय जाणं. पावसाचे नको म्हणतायत." आत्याबाईंच्या चेहऱ्यावरची नाराजगी मालनला कळाली. मालनला पाहता पाहता महिना गेला. त्या एका महिन्यातच मालन सगळ्यांनाच आवडू लागली. मुलेही आई आई करीत दिवसभर तिच्या मागे फिरू लागली. लग्नाचा तो पहिला दिवस ती विसरू लागली असतानाच पुन्हा एकदा ती काळी मांजर खिडकीत बसलेली दिसली. रावसाहेब काही दिवसाकरिता आज सकाळीच गावाला गेले होते. आजच मांजरीचे दिसणे हा योगायोग नाही, असे मालनला मनातून वाटू लागले. विहिरीच्या जवळ जायचे नाही असे सासूबाईंनी तिला पहिल्याच दिवशी सांगितलं असल्याने ती खिडकीतूनच त्या विहिरीकडे नव्हे तर त्या झाडाकडे पाहत होती. करपलेली ती वेल अर्ध्याच्या वर जळलेली. का ठेवली तिला तशी? तिच्या मनात त्या करपलेल्या वेलीचे गूढ वाढतच चालले होते. तिला आठवले, एक दिवस दुपारच्या वेळी भांडेवाली सखू आली. आत्याबाई ही बाहेर गेल्या होत्या. तिने सखूला म्हटले, "सखू, चल ती करपलेली वेल आपण काढून टाकू." सखू दचकली. आत्याबाईंना नाही आवडायचं ते. "का पण?" मालनने विचारले. तशी सखू म्हणाली. आत्याबाईंची आणि त्याचे शब्द थांबले, कारण समोरून आत्याबाई येत होत्या. मालनने नंतर तो विषय काढलाच नाही. रावसाहेब घरात नसल्याने मालनला करमत नव्हते. मनातून ती उदास होती. संध्याकाळ झाली. मनाला जाणवले काहीतरी विपरीत घडणार आहे. तिने त्या करपलेल्या वेलीकडे पाहिले. विहिरीच्या कठड्यावर एक स्त्री बसलेली होती. केस मुके सोडलेले, दूरवर ओढणारे कुत्रे, टपकणारी काळी मांजर पुढ्यात आली आणि घाबरून ओरडत तेवढ्यातच तिला कुणीतरी जबरदस्तीने विहिरीकडे नेत होते. "मला जायचे नाही," म्हणत ती ओरडत होती. तर तेवढ्यात तिच्यासमोर सासूबाई उभ्या राहून विचारत होत्या, "अगं काय झाले?" "काही नाही आई." मालनने आजूबाजूला पाहिले. आजूबाजूला नीरव शांतता. सासूबाईंच्या मागे उभे असलेल्या आत्याबाई तिच्याकडे पाहत विचित्र हसत होत्या. मालन हिंमत करून वर आपल्या खोलीत जायला निघाली आणि म्हणाली, "आई, आज मुलांना माझ्या खोलीत घेऊन जाते झोपायला." आत्या म्हणाल्या, "काही नको, झोपलेत ते. पाहिजे तर माझ्यासोबत निस. तू अशी झोप येईल ना तुला की तुला जाग येणारच नाही. वंस, उगाचच तिला घाबरू नका, झोपा पाहू." मालनच्या सासूबाई हसत म्हणाल्या. मालन आई आई म्हणत त्यांच्या मागे जातच होती तर आत्याबाईने तिला मागे खेचले आणि मागच्या अंगणात घेऊन आल्या आणि वाड्यातले लाईट मंदावले. विहिरीवरचा मिणमिणता दिवा वाऱ्याने हलत होता. त्या वेलीवर टांगलेला पांढरा कपडा जोरजोरात फडफडत होता. तिच्या पायात गुटमरणारी काळी मांजर. आत्याबाईंचे हसणे आणि चेहऱ्यावरच्या त्या गूढ हास्यात त्या म्हणाल्या, "चल, ती वेल काढून टाकायची ना तुला, आज काढूया." त्याच्या वेडसर हास्याने मालन घाबरून गेली. थरथर कापत ती "नाही, नको" म्हणत होती. आत्याबाई म्हणाल्या, "सखूला जे विचारत होतीस ते मी सांगते तुला. ती वेल नाही, लेक आहे माझी, रावसाहेबांची बायको, या घराची सून, जी या देशमुखांच्या वाड्यात करपलीय, जळलीय. तिला रावसाहेबांच्या वागण्यावर जाऊ नको. अजून तुला खरे रंग कळायचे आहे. चल चल करत आत्याबाई तिला ओढू लागल्या. जोराचा वारा सुटलेला. ती करपलेली वेल वाऱ्याने जोरजोरात हलत होती. आता मालन ओरडून पाहत होती तर तिच्या तोंडाला हात ठेवून त्या तिला पुढे ढकलत होत्या. "बस इथे लवकर, या विहिरीच्या कठड्यावर बस, माझी लेक बघतेय तुला." त्या तिला कठड्यावर बसवत असतानाच कोणीतरी तिला बाहेर ओढले आणि तिने पाहिले तर ती रावसाहेबांच्या मिठीत होती. एक क्षण तिचा विश्वास बसेना. तिने त्यांच्या डोळ्याकडे पाहिले. त्या नजरेतला विश्वास पाहून तिला हायसे वाटले आणि तिने डोळे मिटले. वाड्यातली लाईट लागली. घरातले सगळे बाहेर आले. "वंस, काय करत होतात तुम्ही?" सासूबाईंचा आवाज मालनच्या कानात आला.
सासरे आपल्या बहिणीला म्हणाले, मायाताई, अगं काय चाललंय ग हे तू? आत्याबाई ओरडून म्हणाल्या, माझ्या लेकीला मारलत तुम्ही, जळलात तुम्ही, तिला करपून गेली होती ती. घरातले सगळे आश्चर्याने आत्याबाईकडे पाहत होते, ऐकत होते. तेवढ्यात दादासाहेब म्हणजे आत्याबाईचे पती पुढे आले आणि त्यांनी मायाच्या आपल्या बायकोच्या कानाखाली दिली आणि जोरात ओरडले, भानावर ये माया, भानावर ये. आपली लेक गेली, तिच्या नशिबाने गेली, त्यांचा काय दोष? अगं तुझा भाऊ भाऊजाई किती मानतो तुला, आणि हे काय करतेस तू? दादासाहेब हतबल होऊन म्हणाले, दवाखान्यात सुद्धा तुझी लेक 10 वेळा सांगत होती, आई माझीच चूक झाली, सर्वांनी शरणार्थीचे प्रयत्न केले मला वाचवण्याचे, पण तूच तिला पटवत राहिलीस की तुला जाळण्यात आलंय. ती जीवात जीव असेपर्यंत नाकारत राहिली की या घरात रसरसलेल्या माझ्या लेकीला तू या वेलीच्या रूपात करपत ठेवलीस इथे. एक दिवस ही मालन माझ्याजवळ आली आणि तिने काही गोष्टी सांगितल्या. मग मला सगळंच उलगडला झाला आणि मग सगळं पकडण्यासाठी आम्ही सापळा रचला. रावसाहेबांनी गावी जावे म्हणून चाललेला तुझा आग्रह मलाच आधी कळला. सगळे सुन्न होऊन ऐकत होते. कुणाच्या ध्यानी मनी स्वप्नी देखील येणार नाही असे आर्तक्य समोर दिसत होते. रावसाहेबांची मोडलेली संपलेली तिन्ही लग्न मालनच्या सतर्कतेने, हुशारीने कारण समोर आले होते. रावसाहेब उठले आणि त्यांनी रात्रीच ती वेल उखडून टाकली. दुसऱ्या दिवशी सकाळी आई आई करीत मुले उठली. मालन कुठे आहे म्हणून शोध घेतला आणि दिसले मालन तिथे सायकलीचा वेल लावत होती. जर कहाणी आज आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.